थायरॉइड मध्ये आहाराच्या बाबतीत तुम्ही ह्या चुका करतायत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। थायरॉइड मध्ये आहाराच्या बाबतीत कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हेच आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार, मी भारती। माझ्या या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। थायरॉइड मध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण दिसणारं कोणतं आहे तर ते म्हणजे वजन वाढणं। आणि त्याच्यासाठी तुम्ही जर का खूप सारे फॅन्सी डाएट करत असाल, खूप सारे YouTube वरचे डाएट प्लॅन फॉलो करत असाल तर ते करण्याची काही गरज नाहीये। फक्त या गोष्टी जर का तुम्ही टाळल्या तर तुम्हाला थायरॉइड मध्ये वजनही वाढणार नाही आणि त्याच्यापासून होणारे त्रासही होणार नाहीत। त्याच्यामध्ये कोणते कोणते तेच आता आपण पाहूयात। नंबर 1, क्षारयुक्त पदार्थ टाळणे। ज्या पदार्थांमध्ये मुळातच मिठाचं प्रमाण जास्त असतं, ज्याच्यामध्ये क्षार खूप असतात, असे पदार्थ प्रामुख्याने टाळायचे। तर कोणते कोणते? कोबी, फ्लॉवर, ब्रोकली, पालक सुद्धा आणि सोयाबीन। हे जे पदार्थ आहेत याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे अक्षरशः ते घरामध्ये आणायचेच नाहीयेत, पूर्णपणे बॅन करून टाकायचे। कारण हे जर का तुम्ही घेतले तर तुम्हाला खूप जास्त त्रास होईल। इतकं महत्वाचं आहे की क्षारयुक्त पदार्थ पूर्णपणे जेवणातनं काढून टाकायचे, फ्रीज मध्ये ते दिसलेच नाही पाहिजे। नंबर 2, फास्ट फूड, ज्याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर हे तर आलंच, पण चायनीज पदार्थ जे असतात ज्याच्यामध्ये नूडल्स, सोयाबीन, कोबी मंचुरियन वगैरे हे काहीच घ्यायचं नाही। चायनीज पदार्थ जेवढे पण असतात त्यातले एकही पदार्थ खायचा नाही, कारण त्याच्यामध्ये असणारा सोया सॉस, त्याच्यामध्ये वापरणारं ऑइल आणि नूडल्ससाठी वापरणारं पीठ जे असतं तर ते पचायला पण जड असतात आणि ते तुमच्यासाठी हानिकारक असतात। त्याच्यामुळे चायनीज हे पूर्णपणे अवॉइड करायचं। पिझ्झा, बर्गर याचा जो बेस असतो तो ऑब्व्हियसली तुमच्यासाठी हानिकारक असतो, ते घ्यायचे नाहीयेत। बेकरी प्रोडक्ट्स असतात ते सुद्धा टाळायचे। प्लस कोल्ड्रिंक्स, त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही। कोल्ड्रिंक्सचं अजिबात म्हणजे अजिबात कोल्ड्रिंक्स प्यायचेच नाहीत कुठलेच। आणि जर का तुम्हाला अल्कोहोलिक पदार्थ घेण्याची सवय असेल, ड्रिंक घेण्याची सवय असेल तर ते सुद्धा पूर्णपणे टाळायचे। हे खूप महत्वाचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत। नंबर 3, अति नॉनव्हेज खाणं टाळणे। मला स्वतःला नॉनव्हेज फार आवडतं, म्हणजे मी मॅड आहे चिकन, मासे यासाठी। पण याच्यामध्ये मटण जर का तुम्ही खात असाल तर ते पूर्णपणे बंद करायचं। मटण अजिबात खायचं नाहीये। चिकन खाल्लं तर चालतं, कारण चिकन मधून जे प्रोटीन मिळतं तर ते शरीराला गरजेचं असतं, पण चिकन हे महिन्यातून एकदाच खायचं। तुम्ही जर का आठवड्याला किंवा आठवड्यातनं 2दा खात असाल तर प्लीज पहिल्यांदा बंद करा, यानं खूप जास्त त्रास होतो। त्यामुळे महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदाच खावा चिकन। मासे हा एकमेव असा प्रकार आहे की जो तुम्ही आठवड्याला खाल्ला तरी चालतो। तुम्ही मासे किती खाल्ले तर त्याचा त्रास होत नाही। मासे हे खूप फायद्याचे आहेत थायरॉइडसाठी, पण त्याच्यात एकच अट आहे, ज्याच्यामध्ये खूप जास्त पारा असतो असे मासे खायचे नाही। जसं की पापलेट हा अजिबात खायचा नाहीये, ज्याच्यामध्ये जास्त मेद असतं म्हणजे जास्त चरबी असते, ते पदार्थ खायचे, ते मासे खायचे नाहीयेत। मग कोणता मासा खायचा? तर मी स्वतः सांगते, मी या 2 माशांच्या पलीकडे दुसरा कुठला मासा खात नाही। एक म्हणजे सुरमई आणि दुसरा म्हणजे बांगडा। हे 2च मासे आहेत की जे तुम्ही थायरॉइड मध्ये खाऊ शकता। कुठलाही खारवलेला मासा किंवा खारवलेलं, वाळवलेलं कुठलाही नॉनव्हेजचा प्रकार तो तुम्ही खाऊ शकत नाहीत। हे तुमच्यासाठी पूर्णपणे बॅन आहेत। त्यामुळे थायरॉइड मध्ये नॉनव्हेज खाताना ही गोष्ट लक्षात ठेवा की मटण अजिबात खायचं नाही, खारवलेला कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ खायचा नाही। मग मासे, मटण काही असतील ते खायचं नाहीये। आणि मासे जर खाणार असाल तर ते तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ शकता, पण त्याच्यामध्ये फक्त सुरमई आणि बांगडा, पारा जास्त असलेला किंवा ज्यांच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं असे मासे तुम्ही खाऊ शकत नाही। नंबर 4, मिठाचं प्रमाण पूर्णपणे कमी असणे। कुठलाही मिठाचा पदार्थ जसं की पापड असतील, लोणचे असतील, वाळवलेल्या मिरच्या, खारवलेल्या मिरच्या वगैरे असे असतील तर हे पदार्थ अजिबात खायचे नाहीत। लोणची, पापड जर म्हणाल तर यांचं प्रमाण सुद्धा खूप कमी ठेवायचं। लोणचं बऱ्यापैकी अवॉइड करायला सांगतात, कारण ते नाहीच खाऊ देत आपल्याला।
कारण मिठाचं प्रमाण आपल्याला आपल्या आहारामध्ये कमीच ठेवावं लागतं. रोजच्या भाजीमध्ये वापरणारं जे मीठ आहे ते आयोडीन युक्त असलं पाहिजे. कोणतंही लाल काळं निळं असलं कुठलंही मीठ वापरायचं नाहीये. जे तुम्हाला पांढरं शुभ्र आयोडीन युक्त मीठ आहे तेच वापरायचं, पण त्याचं सुद्धा भाज्यांमध्ये प्रमाण कमी ठेवायचं. खूप जास्त मीठ खाण्याची सवय असेल, वरून काकडीला मिरचीला लावून खायची सवय असेल तर ती सुद्धा सवय पूर्णपणे बंद करा. वरून मीठ खायचं नाहीये. तुमच्या भाजीत कितीही मीठ कमी असतं तर वरून मीठ टाकून खायचं नाहीये. त्यामुळे मिठाचं प्रमाण हे खूप कटाक्षाने पाळा, कारण याने जी अंगाला सूज येते, बेकार सूज येते, तर त्याच्यातून सुटका नाहीये. मग नंबर 5, तेलामध्ये सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन हे 3 प्रकार जे आहेत, आणि खोबरं सुद्धा, माझ्या माहितीनुसार खोबरं सुद्धा, हे 4 तेलाचे प्रकार आहेत. तर ते तुम्ही अजिबात घ्यायचे नाहीयेत. याच्यामध्ये जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तर फक्त राईस ब्रँडचं वापरू शकता, मोहरीचं वापरू शकता. ऑलिव्ह ऑइल बरेच जण सजेस्ट करतात, पण मला ते माहित नाहीये. पण परवडत असेल तर वापरा, नाही तर राईस ब्रँडचं तुम्ही तेल वापरू शकता. याचं मला स्वतः डॉक्टरांनी ही गोष्ट सजेस्ट केलेली आहे. याच्यामध्ये मी ब्रँड पण सांगते, सफोला. मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी दुसऱ्या कुठल्याही ब्रँडचं तेल वापरलं तर माझ्यात खूप जास्त बिघाड होतात. मी दुसरं कुठल्याही प्रकारचं तेल खाऊ शकत नाहीये. मी किती जवळजवळ 7-8 वर्ष झालं मी हे कटाक्षानं पाळलेलं आहे. मी राईस ब्रँड शिवाय तेल खातच नाहीये कुठलं. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.